नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव गडगे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, गावी निघालो आहे आणि गावची ओढी प्रत्येकाला असते। गावी जायचं म्हटलं की फुल एक्साइट असतो आपण। तर आज निघालो गावी, पूर्ण फॅमिली आहे सोबत। तर म्हटलं चला आजचा पण प्रवासाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर मंडळी, आता प्रवासाला मी सुरुवात करणार। तर मंडळी, खरं तर लग्नासाठी गावी जातोय। तर म्हटलं काहीतरी आता नवीन व्हिडिओ तुम्हाला गावच्या बघायला भेटेल। आणि गावाला थंडी सुरू झाली आणि हा थंडीचा अनुभव, गावाचा आणि हा प्रवासाचा अनुभव नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मंडळी, कुठे जाऊ नका, चला मी प्रवासाला सुरुवात करतोय। तर व्हिडिओमध्ये तुम्ही भेटा। तर मंडळी, चला आपण प्रवास सुरू करतोय। मोरया मोरया, मंदिर मामा की जय, दिनू दादाची जय, ओजल ओजल जय, सोय सोय जिनू सरदार ठाण्याची तर मंडळी बघा, आम्ही CNG भरण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आमचा प्रवास नवी मुंबईमधून सुरू झालेला आहे। पनवेल सोडलेला आहे आणि पेनच्या म्हणजे बाजूलाच आम्ही आता CNG भरण्यासाठी उभे आहोत। तर मंडळी, आपला प्रवास सुरू झालेला आहे। तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा। बसून खातात मजा ना दादा काय आणले होतं खाय द्या पाठीमाग घ्या मला चाप चापला येशी चालू आहे ना। हे आगे बनाना टाका जरा, कोण टाकताय ते इकडे काच खोला, थोडीशी खोला द्या इकडे पुढं कुठं आहे बघतला ना आला बघ बे, मागताय गो बे रे सो बघत अजून सोडला ना लगेच खाल्ला दे मग देताय तू खायताय दे, दुसरा आला दे, दुसरा आला नाही हाय हाय काय बनाना मी देसू देते पटकन धर कोण टाकताय धर बाय टाक धर पोटाशी खाऊ दे खाऊ दे खाऊ दे धर ती गो बे देव
अबे दुसरा आला हो सफरचंद घेऊन आला. सफरचंद तरी येत आहे का तो. त्यांनी बघा सफरचंद पायाखाली काढून गेलं ना पहिला केला घेतला. कुठे आहे सफरचंद त्याचा देव हा पण खाऊ दे आई बस कर मग चल. तो बघा सफरचंद घेतला. चिन्मय काय बघितलास. बंदर ओझल काय बोलतोय. एक दादा एक ओझल होती. ओझल काय म्हणता. एक हे बंदरिया ओझल हे बंदरिया. नुकतीच चहासाठी आम्ही थांबलो आणि या ठिकाणी आम्ही चहा पियालो. थोडासा रेस्ट करायचा होता कारण का निघालो 5:45च्या आसपास आणि आता वाजलेत 5:45. म्हणजे 2 तासाची रनिंग आमची झालेली आहे. तर मंडळी या ठिकाणी आम्ही चहा पियाला थांबलो आणि संध्याकाळ झाली आणि थंडी पडायची सुद्धा. म्हणजे थंडी थोडी वाजायला लागली. म्हणजे थंडी लागते आता. म्हणजे थोडी आम्हाला महसूस होते की थंडी सुरू झाली. म्हणजे गावाला थंडीचं वातावरण आहे आणि आपण सुद्धा थंडीच्याच टायमात गावी आलो आहे. म्हणजे लग्न आहे तर त्यानिमित्ताने आपण गावी आलो आहे. तर आता याच ठिकाणी आपली चहा झाली. पुढचा प्रवास आपला बाकी आहे. नागुनेच्या आसपास आम्ही थांबलेलो आहोत. तर आमचा प्रवास म्हणजे नवी मुंबई पनवेल पेठ त्याच्यानंतर नागुटना रोहा नंतर मग गाव डायरेक्ट असा आमचा प्रवास असणार आहे. तर थोडंसं रेस्ट करण्यासाठी आम्ही चहा पियाला इथे थांबलो. तर म्हटलं चला पुढचा प्रवास कशाप्रकारे होतो आहे. रोड आतापर्यंत आपण जो बघितला रोड तो अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे आहे. अजून तरी कुठेतरी काय खड्डे वगैरे पाहायला भेटले नाही परंतु व्यवस्थित आहे रोड. तर चला बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे. तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर चला. तर मंडळी फायनली व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली. कारण का गावी पोचलो. पहिला फ्रेश झालो आंघोळी वगैरे केली. त्याच्यानंतर मग जेवलो. त्याच्यानंतर मग थेट तुम्हाला भेटतोय. तर मंडळी आज आमचा प्रवास होता मुंबई टू गाव. म्हणजे गावाला आलोय. तर गावाला थंडीसुद्धा आहे. आंघोळी केली तर थंडी म्हणजे लागायला लागली आणि त्याच्यानंतर जेवल्यानंतर अजून थंडी लागायला लागली. तर मंडळी आमचा प्रवास होता पनवेल पेन नागुटना रोहा असा होता. रोहामध्ये थोडंसं आम्ही थांबलो होतो कारण का तिथे शिवसृष्टी गार्डन आहे. त्या ठिकाणी तो स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे. कारण का ह्याच्यामध्ये टाकला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हा प्रवासाचा व्हिडिओ होता म्हणून प्रवासाचाच दाखवणार आहे आणि तो एक वेगळा आहे व्हिडिओ. तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. आता काय सांगत नाही. तर तो वेगळ्या टाईपमध्ये व्हिडिओ आहे तो तुम्ही
वेगळा बनवून टाकणार आहे. तर मंडळी असं त्या ठिकाणी आम्ही फिरलो त्या गार्डनमध्ये, तर थोडंसं लेट झालं घरी येण्यासाठी, नाहीतर 3.5 तासामध्ये आम्ही घरी पोहोचणार होतो. तर मंडळी चला, प्रवास अगदी सुखाचा झाला, व्यवस्थित, अजिबात कंटाळा वगैरे आला नाही, कारण का रोड पण आता पहिल्यासारखा व्यवस्थित आहे. पहिले खराब होता पण आता पहिल्यापेक्षा जास्त चांगला झालाय आणि व्यवस्थित, म्हणजे 3.5 तासाची हा प्रवास होता. तर मंडळी अशा रीतीने आमचा प्रवास होता आणि अगदी व्यवस्थित आलो. थोडंसं थांबलो मध्ये, चहा वगैरे प्यालो, नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर थेट घरी आलो. तर मंडळी बऱ्यापैकी चांगलं आलो, म्हणजे थोडंसं रोहा फिरलो. रोहाचा तो व्हिडिओ स्पेशल आहे, तो मी वेगळ्या दुसऱ्या दिवशी टाकणार आहे. तर आता फक्त प्रवासाचा व्हिडिओ होता. तर मंडळी भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. गावाला आहे तर कदाचित आणखीन व्हिडिओ बनवण्याची संधी भेटली तर नक्कीच बनवेल. तोपर्यंत आपण सर्वांनी काळजी घ्या. थँक्यू, टाटा, बाय बाय.